फोन कोणाचा आहे? कुणाचा आहे बघू. कविता. तिला सांग परत मला फोन करायचा नाही. हा मी सांगतो. हॅलो, काय करू राहिले? हॅलो हॅलो, पराग बोलू राहिलो. काय झालं? काही झालंय का? म्हणजे आवाज नाही येऊ राहिलाय का? येऊ राहिला ना, आवाज येऊ राहिला. बोला, काय काम होतं? पूर्वा आहे का? आहे ना, तुझी तिरडी बांधू राहिली ती. अरे नालाय का, तुला लाज नाही वाटत का रे? आमच्या पोरीची वाट लावायला निघाला तू, पण मी तसं होऊ देणार नाही, लक्षात ठेव. अरे 2 दिवसावर तुझं लग्न आलंय आणि तू आमच्या पोरीला फसवायला निघाला का? भीक मागायच्या लायकीचं ठेवणार नाही तुला. 2 दिवसात आमच्या पोरीचं लग्न लावतो आणि मग बघतो तुझ्याकडं. असा बघतो ना, असा बघतो की काही कामच करायच्या लायकीचं नाही राहणार तू. लई नांगी वळवळ करती ना तुझी, ठेचूनच टाकतो ती. काय कविता? कविताचा नंबर आहे का हा? बघ पप्पे, जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. पण याच्या पुढं त्या पोरासोबत एक शब्द पण बोलायचा नाही. पण काका, सांगितलेलं कळत नाही का तुला? आता तू शिकले सवरलेली म्हणून मी तुझ्यावर हात नाही उचलत, पण वेळ पडली ना पप्पे तर ते पण कर ना. मी लीलाधर बोराडे. काय काम आहे? मम्मी पप्पा आहेत का घरी? हो आहेत. जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. नाही नाही, ते आई बाबा घरात नाहीयेत, ते कामानिमित्ताने बाहेर गेले. हा आता तुम्ही हाय म्हणलं आणि आता नाही म्हणून राहिलं. नाही नाही नाही,
तुमचा गैरसमज होतोय. तुम्ही मला विचारलं आई बाबा आहेत का, तर आहेत, पण ते घरात नाहीयेत. नाही, जे मम्मी पप्पाला सांगायचं होतं आता ते तुम्हाला सांगतो. नाही नाही, हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते इथेच उभं राहून बोला. चालेल नाही चालेल. ओके. म्हणजे कसं आहे बघा, ते निकमाचं पोरग कसं वागू राहिलं माहितीये का तुम्हाला? नाही ना, मी सांगतो ना. ते एकीकडे तुमच्या बरोबर लग्न जुळू राहिले आणि दुसरीकडे आमच्या पोरीच्या नादी लागले. लयच येड्यागत वागू राहिले हो. अहो ते आमच्या पोरी प्रेम आहे म्हणून राहिले. ह्याला काय अर्थ आहे? अहो, लयच येड्यागत वागू राहिलाय हो म्हणून सांगायला माणूस की म्हणून. जशी आमची पोरगी आहे तशा तुम्ही पण आहे ना. आणि कसं आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, म्हणून तुम्ही त्याला चांगला धडा शिकवाच बस. धडा का? का? तो तुमच्या संकट कसा वागू राहिलाय आणि तरी तुम्ही निश्चित सगळं सहन करणार, त्याला काय अर्थ आहे? नाही नाही, तुम्ही त्याला इंगा दाखवाच. हे बघा, जे काही करायचंय ते मी ठरवेन ना. म्हणजे थँक्स. त्याच्यात थँक्स काय? निघा. अहो, हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं होतं ते तुम्ही बोललात आणि मला जे काही ऐकायचं होतं ते मी ऐकलं. माझा तुमच्याशी काही संबंध नाही आणि माझा परागशी काही संबंध नाही. अहो, मी माणूस की म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. तो तुम्हाला फसवा. निघा. ज्याचं करावं भलं तेव्हा म्हणतो माझंच खरं. हेंद्रीच आहे राव. काय मुन्या हाताश बसला? हाताशी काही नाही म्हणून हाताश बसला. पूर्वाला फोन लावला होता मी. काय काय म्हणली? त्या नाही बोलल्या, त्यांचे काका बोलले, चंदू काका. मग काय म्हणले ते? शिव्या. दुसरं काय देणार म्हणा. दिवस असे आलेत ना का कुणी आशीर्वाद देणार नाही. सगळे जातील रे मुन्या, हे पण दिवस जातील. कसे जातील काका? नाही जाणार आहे हे दिवस. त्यांचा तो दाढीवाला काका, येडा काका, काय लीलाधर, तो अनुष्काच्या घरी गेलता. काय मुन्या, आपण एक काम करू, त्या पूर्वाच्या घरी जाऊ आणि असं सगळं बसून नीट सविस्तर बोलू त्यांच्याशी. काय? अरे काका, तुझ्यासारखं बसून बोलण्याच्या मनस्थितीत त्यांच्या घरातलं कोणीच नाही. अरे मग उभा राहून बोलू. हे बघ, काय आपली बाजू काय ते त्यांना कळायला पाहिजे का नाही? तो चंदू काका नाही बोलणार काका. त्याला पूर्वाला माझ्यापासून दूर न्यायचंय, माझ्या विचारांपासून दूर न्यायचंय त्याला. अवघडे राव काका. काहीही झालं तरी त्यांचं लग्न आपण थांबवलं पाहिजे. त्यांचं लग्न जर झालं ना तर त्या PhD पूर्ण नाही करू शकणार. खूप मेहनतीने त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ राहिलंय काका. मध्येच बंद पडणार आहे सगळं. काका, काही झालं तरी आपल्याला त्यांना यातून सेफ बाहेर काढलं पाहिजे.
त्यांच्या घरच्यांना पण त्यांच्या पीएचडीची किंमत नाही उरली आहे. त्याची जर पीएचडी पूर्ण नाही झाली ना तर त्या आयुष्यभर स्वतःला त्रास करून घेणार आहे. काका, आपल्याला काही करून त्यांना मदत करायची. प्लीज प्लीज. पळून आण मग तिला. मुन्या, दुसरा काही रस्ता नाही. हे बघ, जे होईल ते पुढचं पुढे पाहू. काय वाटतं तुला? मी आहे तुझ्यासोबत. आता निर्णय घे. ठीक आहे, ठीक आहे. पुण्या, आता एकच प्रॉब्लेम. काय? त्या पूर्वाकडे फोन नाही, तिच्यापर्यंत पोहोचणार कसे? आणि आपला हा प्लॅन तिला सांगणार कसा? एक माणूस आहे. लक्ष्मीकांत काका. एक मिनिट. हा, बोल कविता. काका, मी पराग बोलू राहिलो. हा, माहिती माहिती. ते कसं आहे, तिला कान राहतात म्हणतात की ना, म्हणून. हा, बोला बोला, काय? काका, मला एवढंच सांगायचं होतं की मी पूर्वाला. नाही हो, नाही मिळणार बोलायला. तिची कंडिशन लय अवघड झाली. तिचं घराबाहेर जाणं बंद केलंय आणि तिचा फोन काढून घेतलाय. अहो, त्यांचा फोन नाही लागू राहिला म्हणून तर तुम्हाला फोन करू राहिला ना काका. तुम्ही आधी पूर्ण ऐकून तर घ्या माझं. बोला. मी पूर्वाला पळून नेणार आहे. काय? अहो अहो, ते वेळ बीड लागू राहिले का तुम्हाला? अहो, असं काही बोलू नका हो. म्हणजे की तुमचं तिचं ते तिचं तुमचं ते आहे, पण असं असं नका बोलू हो. हे काही बरोबर नाही. हा, म्हणजे दुसरा काही उपाय नाही काय? काका, हो, दुसरा काही उपाय आहे का? काही आहे का दुसरा उपाय? असेल तर तुम्ही सांगा, मी ते करतो. आहे काही उपाय? नाही, म्हणजे ते कसं पळून येणार तुम्ही? कसं पळून नेणार म्हणजे? काका, ती जबाबदारी माझी. तुम्ही फक्त एवढं करा, त्यांना घराच्या बाहेर काढून द्या प्लीज. त्यानंतर सगळी जबाबदारी माझी. हा, अहो, घराबाहेर आणून सोडा म्हणे. अहो, घरातल्या सगळ्यांचं लक्ष पूर्वाकडेच आहे. एखादा बॉम्ब फुटला पाहिजे तर सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे जाईल. बॉम्ब. बॉम्ब. पुष्पा. हा हा. पुष्पा बॉम्ब. हो, पुष्पा. आज रात्री पुष्पा आणि दीपकराव भांडून अख्खं घर गोळा करतील. त्यावेळी तुम्ही घराखाली तयार राहा. हा, 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 ठीक आहे.
कधी? कधी? आज रात्री. हं. आज रात्री. आज रात्री. हो हो, आज रात्री. हा? आज रात्री. प्रिया आप्पा, मी हे घर सोडून चालले कायमची. कारण आता माझी या घरात घुसमट होऊ राहिली. घुसमट. माझी PhD, माझं शिक्षण, माझ्या इच्छा, हे सगळं समजून घेणारी माझी माणसं आता काही समजून घेत नाहीये. मला कळतच नाहीये मी असा काय गुन्हा केलाय. माझं लग्न झालं तर माझं शिक्षण होणार नाही, म्हणून मी स्वेच्छेने कुणाच्याही दबावाखाली न येता हे घर सोडते. कारण जर लग्न झालं तर माझं शिक्षण होणारच नाही. कदाचित मी चुकत असेल, पण माझ्या पुढं तुम्ही दुसरा कुठलाच पर्याय ठेवलेला नाही. मग मी काय करू सांगा? तुम्हीच सांगा. मी असताना माझ्या इच्छा काय आहेत हे तुम्हाला कळलं नाही. कदाचित मी गेल्यावर तुम्हाला कळेल माझी काय इच्छा आहे, मला काय पाहिजे. माझी काळजी करू नका. मी सुरक्षित ठिकाणी आहे. सॉरी. तुमचीच उर्वा. मनात आलेलं सगळं बोलून टाकलं पाहिजे ग, बोलून टाकलं पाहिजे. हा? मग असा गुताडा होत नाही ग, गुताडा होत नाही.